करणार. आणि म्हणून त्या मनावर जर नियंत्रण ठेवायचंय आम्हाला, बरं का, या जगाचा निरोप घेताना जर आम्हाला हसतमुख निरोप घ्यायचा आहे, जे का जीवनमुक्त ज्ञानी जगणं वागणं माणसाचं कसं असावं, सदा संतुष्ट असावं माणसाने, जे देवाने दिले ते स्वीकारावं, चांगलं का वाईट काही. सुख जेवढ्या आनंदाने आम्ही स्वीकारतोय ना, ऐका, जेवढ्या आनंदाने सुख आम्ही स्वीकारतोय ना, तेवढ्याच आनंदाने आम्हाला दुःखही स्वीकारता आलं पाहिजे. हे ज्याला जमलं ना, त्याचं आयुष्य सुंदर झालं, त्याचं आयुष्य सुंदर झालं. तेवढंच आनंदाने दुःखही आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. विश्वास ठेवा, देव कधीही कोणाचं वाईट करत नाही, कधीही वाईट करत नाही. कोपतो तो देवच नाही. पुन्हा एकदा ऐका माऊली, बरं का, पुरुषांपेक्षा महिलांचा त्या देवांवर जास्त विश्वास असतो. काय जे काहीतरी जादू टोणा करतात की नाही, काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी दाखवतात की नाही, ते अधिक आवडतात. कोपणारे देव घरात ठेवूच नका. तुकोबांनी ज्या देवाचा परमार्थ केला, ज्या देवाची पूजा केली, माऊली ज्ञानोबांनी ज्या देवाची पूजा केली, परमार्थ केला, भक्ती केली, तो देव सर्व काही आहे. आपल्या आयुष्यामध्ये काही देवता मुख्य आहेत. ऐका, काही मुख्य देवता आहेत. तुमच्याकडे पूजा कोणतीही जरी असली, कोणतीही पूजा जरी असली, तरी काही मुख्य देवांचं स्मरण केलं जातंय, मुख्य देवांना आठवलं जातंय, बरं का. त्यापैकी पहिली एक देवता आहे, ज्या देवतेची तुम्ही रोज पूजा करता. कोणी दत्तगुरूंची पूजा करते, कोणी पांडुरंग परमात्म्याची पूजा करते, कोण भगवान श्रीकृष्णांची पूजा करते, कोण श्रीराम प्रभूंची पूजा करते, कोण महादेवांची पूजा करतय, कोण गणपती बाप्पाची पूजा करतय. इष्ट देवता म्हणतात त्याला, इष्ट देवता, बरं का माऊली. ज्या देवतेची तुम्ही दररोज पूजा करताय, ज्या देवतेला तुम्ही ज्या देवतेचं स्मरण करताय, ती इष्ट देवता. श्री इष्ट देवताभ्यो नमः, बरं का. ती देवता प्रत्येकाची वेगवेगळी असते, इष्ट देवता. दुसरी कुलदेवता, कुलस्वामिनी, कुलदैवत विसरू नये माणसाने, बरं का. कुठलीही पूजा असू द्या, त्या देवांचं स्मरण आहेच आहे, त्या देवांचं नामस्मरण आहेच आहे, बरं का. तिसरी ग्रामदेवता, ग्रामदेवतेचं स्मरण आहे. आणि चौथी स्थान देवता, आपल्या गावात असलेले मंदिर, आपल्या गावात असलेल्या ज्या स्थान देवता आहेत त्या, बरं का. बाकी अनेक देवता असतात. पुढे महत्वाचा विषय एवढाच आहे, कृपा करणाऱ्याची सेवा करा. ही तर घडवून देण्यासाठी सामर्थ्य देणाऱ्या देवाची सेवा करा, त्या देवांचं स्मरण करा. कोपणारे देव घरातही ठेवू नका, घरातही ठेवू नका. आणि म्हणून जे सदा संतुष्ट आहेत, म्हणजे एखाद्या सप्तेच्या ठिकाणी, हरिनाम सोहळ्याच्या ठिकाणी जर नाव नाही घेतलं किंवा श्रीफल नाही दिलं, तर तंतान करत पळणारा, उचलापट करणारा, मानपानाला भुकेलेला देवाला तो भक्त आवडत नाही. 12व्या अध्यायामध्ये, गीतेतील 12व्या अध्यायामध्ये, आणि भगवंताला आवडणाऱ्या भक्तांचं मार्गदर्शन करतायत, ओळख करून देतायत. कोण आवडतायत? संतुष्ट सततम योगी आत्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धीर्यो मदोक्त समे प्रिय. जे सदा संतुष्ट आहेत, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान.
देवाने जसं ठेवलंय तसं राहता आलं पाहिजे असा विषय आहे आपला. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तूप आहे संचिताचे. जसं भगवंताने ठेवलंय ना, जसं देवाने ठेवलंय ना, तसं राहता आलं पाहिजे बरं का. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. ते भक्त देवाला आवडतात जे भक्त देवाला मन आणि बुद्धी अर्पण करतात. मयोर्पित मनोबुद्धीर्यो मद भक्त समी प्रिय. बरं का, ते भक्त देवाला आवडत असतात. मौली, माणूस म्हणून भगवंताने जन्माला घातलेला आहे, नरदेह म्हणून जन्माला घातलेला आहे. त्याच्या पलीकडे सांगू का, जीव म्हणून जन्माला घातलेला आहे. आम्हाला या ठिकाणी मनुष्य देह मिळाल्यानंतर आम्ही जीव म्हणून जन्माला आलो आणि जीव म्हणूनच जर या जगाचा निरोप घेतला तर आमच्यात आणि प्राण्या पक्ष्यांच्यात काही फरक नाही. उभ्या कण्याचा निर्माण केलेला, विशेष बुद्धी दिलेले, विशेष जाणीव दिलेली, चारही वाचा दिलेले, परापच्छंती मध्यम आणि वैखरी जगण्याचं स्वतंत्र दिलंय माणसाला, स्वतंत्र दिलंय जगण्याचं बरं का. कधीतरी मनाला विचारा, एवढं सगळं मला भगवंताने का दिलं असेल बरं, कशासाठी दिलं असेल एवढं सगळं भगवंताने मला. नर करणी करेशु नर का नारायण बन जाय. प्रत्येक माय माऊलीला मनापासून वाटतंय माझ्या पोटी जन्माला येणारा श्रीरामासारखा पुत्र असावा, तुकोबांसारखा पुत्र असावा, माऊलींसारखा पुत्र असावा, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींसारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. प्रत्येक माय माऊलीला असं वाटतंय, मनापासून वाटतंय. अधर्म करणारा मुलगा नको, अनितीने वागणारा मुलगा नको, घर बर्बाद करेल स्वतःच, आयुष्य बर्बाद करेल, स्वतःच जीवन उद्ध्वस्त करेल, आमचं नाव घालवेल असा मुलगा नको नको नको. प्रत्येक माय माऊलीला, प्रत्येक बापाला वाटत असत बरं का. माऊली कुठेही जन्माला येत नाहीत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता ज्या ठिकाणी येत ना त्याच ठिकाणी माऊली जन्माला येत असतात. तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत. कनकाई माता आणि बोलोबा ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबा जन्माला येत असतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती कुठेही जन्माला येत नाहीत. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ ज्या ठिकाणी आहेत ना, त्यांचे संस्कार, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची शिकवण ज्या ठिकाणी आहे ना, त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचं कार्य आम्हाला पाहायला मिळतं. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर विषयाधीन झाला, वासनेअधीन झाला, नको त्या विचाराधीन झाला, व्यसनाधीन झाला, माईच्या अधीन झाला, देहबुद्धीच्या अधीन झाला, अज्ञानाच्या अधीन झाला, अंधश्रद्धेच्या अधीन झाला. रावण म्हणून कार्य करायला सहज करू शकतो, कंस म्हणून जगायला वागायला सहज करू शकतो ते कार्य. फरक फक्त एवढाच आहे माऊली, त्या वेळेला आम्हाला त्रास देणारे दैत्य राक्षस बाहेर होते व्यक्तिरूपाने. रावण व्यक्तिरूपाने होता म्हणून श्रीराम प्रभूंना मारायला सोपा गेला असं म्हणायला हरकत नाही. काय कंस व्यक्तिरूपाने बाहेर होता बरं का. असं म्हणतात सत्ययुगामध्ये जे राक्षस होतं त्यांचं नाव खूप मोठं होतं, हिरण्यकश्यप. काय सत्ययुगामध्ये किती मोठं नाव आहे बघा, हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष. 4 अक्षरी हिरण्याक्ष. त्रेतायुगामध्ये एक नाव, एक अक्षर कमी झालं रावण. द्वापार युगामध्ये अजून एक अक्षर कमी झालं कंस. आणि आता कलियुगामध्ये मी. प्रत्येक माणसाला उद्ध्वस्त करणारा, बर्बाद करणारा जर कोण राक्षस असेल या कलियुगातला मी.
अहो आल्याबरोबर पहिला प्रश्न आपल्याला तोच पडलेला आहे. ज्या आईच्या गर्भातून जेव्हा आपला जन्म झाला ना, या जगात आल्याबरोबर पहिला पडलेला प्रश्न कोहम, मी कोण आहे. आम्ही जीव म्हणून जन्माला आलेलो आहोत. जीव म्हणूनच जर या ठिकाणी निरोप घेत असू तर प्राण्या पक्ष्यांमध्ये आमच्यामध्ये काही फरक नाही. आम्हाला जीव म्हणून कार्य करता करता शिव होता आलं पाहिजे आणि शिव होण्यासाठी हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न कशासाठी? वेळ नाही लागत, वेळ लागत नाही. लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर मला सांगा किती महिन्यांनी त्याचं सोनं होतंय? महिन्यांनी नाही. किती दिवसांनी सोनं होतंय? दिवसांनी पण नाही. किती तासांनी? बरं, तत्क्षणी स्पर्श झाला काय आणि सोन्यामध्ये रूपांतर झालं काय. तसं सत्संग झाल्यानंतर, संतांचा संग झाल्यानंतर, श्री गुरूंची कृपा झाल्यानंतर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. मुली, परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. तत्क्षणी काय किती वेळ लागला बरं? नारद मुनींची भेट झाल्यानंतर वाल्या कोलीचा वाल्मिक व्हायला किती वेळ लागला? आसन घालताना वाल्या कोली काय. आम्ही सुद्धा पूजेला बसताना कोण असतो? संसारात कार्य करायचं म्हटल्यानंतर त्या संसारूपी सापाचा विष चढणारच आहे ना माऊली. समाजात कार्य करायचं म्हटल्यानंतर कुठेतरी एखादा वाईट विचार स्पर्श करणार आहे. कुटुंबात कार्य करायचं म्हटल्यानंतर कुठली तरी एखादी वाईट गोष्ट स्पर्श करणार आहे. संसारामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या मुलाबालांमध्ये राहायचं म्हटल्यानंतर काहीतरी येऊन स्पर्श करणार आहे. या जगामध्ये जर आम्हाला कार्य करायचंय तर कुठली तरी वासना, कुठला तरी विषय आपल्याला स्पर्श करतो. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या माणसाने कितीही जरी जपून काम केलं तरी कुठेतरी काळा डाग लागतोच ना. आपण जे काम करतोय, जे कार्य करतोय, हे जग म्हणजे काय आहे? हिऱ्याचे खाण आहे का? कलियुगामध्ये कार्य करत असताना काय हिऱ्याची खाण आहे? कुठेतरी त्यांचा स्पर्श होतो. पण ऐका ना दादा, ज्या वेळेला आम्ही उपासनेला बसतोय, ज्या वेळेला आम्ही देवपूजेला बसतोय, त्यावेळेला जरी आम्ही वाल्या कोली म्हणून आसन घालत असू ना, तरी आसनातून उठताना आम्ही वाल्मिक झालो पाहिजे. ज्या दिवशी हे परिवर्तन आमच्यामध्ये होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडून परमार्थ घडतो. अन्यथा भ्रम काय. आसन घालताना असू द्या ना, देवपूजेला बसताना स्मरणिका हातात घेतली, पुढे ग्रंथ आहेत. आसन घालताना जसे असू तसे असू, कारण सगळ्यांनी स्पर्श केलेला आहे. पण आसनातून उठताना आम्हाला वाल्मिक म्हणून उठता आलं पाहिजे. त्यासाठी देवपूजा आहे, त्यासाठी उपासना आहे, त्यासाठी देव कार्य आहे, त्यासाठी परमार्थ आहे, भक्ती आहे. बरं का. आणि एवढं परिवर्तन व्हायचं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आम्ही आमच्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे, अभिमानाचा त्याग केला पाहिजे. जीव म्हणून जन्माला आलेलो आहोत. आम्हाला काय व्हायचं? शिव व्हायचं आहे. शिवाला प्राप्त व्हायचं आहे. बर का. ओहळी म्हणूनच मर्यादित राहत नाही. तिचा प्रवास सुरू असतो ओहळामध्ये रूपांतर होण्यासाठी, ओढ्यामध्ये रूपांतर होण्यासाठी. ओढ्याचा प्रवास सुरू असतो नदीमध्ये रूपांतर होण्यासाठी, आणि नदीचाही प्रवास सुरू असतो सागरामध्ये रूपांतर होण्यासाठी. मूळ काय आहे? नोहे सारिता निराळे लवण मेलविता जले. मीठ कशापासून निर्माण झालंय बरं? पाण्यापासून. पण पाण्याशी संपर्क आल्यानंतर त्याचं वेगळं पण उरत नाही. तसं आम्हाला एकदा ब्रह्मतत्व कळलं, संतांशी संपर्क झाला, देव शिवाशी संपर्क झाला की आमचं जीवपद राहता कामा नये, आमचं जीवपण राहता कामा नये. आम्ही शिवाला प्राप्त झालो पाहिजे. प्रयत्न का करायचा? आम्ही परमार्थ का करायचं? भक्ती का करायची? आम्ही देवपूजा का करायचं आहे?
हा मूल हेतू आहे आमचा. जीव म्हणून जरी जन्माला आलेलो तरी शिवाला प्राप्त व्हायचं. सोपं आहे ना. कठीण का वाटतंय माहितीये का? जी पूर्वीपासून आमच्याकडे विचार आम्हाला स्पर्श करत आहेत, ज्या वासना स्पर्श करत आहेत, ज्या काही गोष्टी चालीरीती पूर्वीपासून आम्हाला स्पर्श करत आलेल्या आहेत, ते आम्हाला सुटत नाहीत. त्याच्यापासून आम्ही मोकळे होत नाहीत. बरं का? या ठिकाणी श्रवण करत असताना मला एक थोडं बरं वाटतंय की रात्रभर जागून सुद्धा सगळी माणसं जागी आहेत आणि आतुरतेने ऐकायत आहेत. बरं का? पुढे काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर अशा प्रकारे भाव निर्माण होत आहे. मला आल्याबरोबर या ठिकाणी दादांनी सांगितलं की मौली, एकदा कूलरची हवा लागली की 75% झोपणार आहेत, कारण रात्रभर झोपले नाहीत. म्हटलं असू दे, आता जसं काय असेल तसं, नाही का? असो. बरं का? जीव म्हणून जन्माला आलेलो शिव व्हायचं आहे. अत्यंत सोपं आहे. कठीण का वाटतंय? अनेक गोष्टी आम्हाला स्पर्श करत आहेत जन्मल्यापासून, सुटत नाही. बरं, काही गोष्टी आम्ही करत आहोत ना, त्या आम्ही करतोय ते चुकीचं हे आम्हाला माहिती असताना सुद्धा त्याचा विचार आम्ही करत नाहीत. बरं का? कारण माणूस माणसाच्या सोयीप्रमाणे राहत असतो. चहा पिता पिता जर चहामध्ये माशी पडली तर काय करता बरं तुम्ही? चहा पिता पिता जर चहामध्ये माशी पडली ना, तर आम्ही चहाच फेकून देतो का? दुसरा टोपशीत शिल्लक आहे? नाही, दुसरा पिऊ, दुसरा बनवून पिऊ आम्ही. पण माशी पडलेली चहा आम्हाला नको, कारण ती माशी कुठे कुठे जाऊन आलेली असते. खरंय की कुठे आहे? बरोबर आहे ना? का काय चुकतंय माझं? तीच माशी जर तुपाच्या डब्यात पडली तर कोण बोलला मागे डबाच्या डबाच फेकून देतो म्हणून? एवढं उदार कोण नाही आहे. माशी काढताना पण एखादा पंख तुपात राहिला तरी चालेल, पण जास्त तूप वाया जाता कामा नये. हळूच काढणार, अगदी वरच्या वर पकडून काढणार. नशीब पिळीत नाही त्याच्यामध्ये. असो. एखाद्या मुलाने जर वाईट कर्म केली, एखाद्या मुलीने जर वाईट कर्म केली, तर ती वार्ता वाऱ्यासारखी पसरते. लहान मुलांकडे शाळेत जाणाऱ्या तोच विचार, गावामध्ये पायरीवर बसलेल्या महिलांमध्ये तोच विचार, प्रवास करत असणाऱ्या पुरुषांमध्ये तोच विचार, शेता बांधावर काम करणाऱ्या पुरुषांकडे महिलांकडे तोच विचार, तोच विषय तो त्यांचा. जरा कुठे काही होऊ द्या गावामध्ये, एखाद्या मुलीकडून किंवा मुलाकडून, सर्वत्र वार्ता तीच. लहानापासून तरुणापासून वृद्धांपासून सगळ्यांकडे विचारतोच. दुर्दैव एवढंच आहे, आमच्याच बाजूचा एखाद्याचा मुलगा अन्ना वाचून 4 दिवस भुकेलेला आहे, ते आम्हाला कळत नाही आणि त्याची वार्ता आमच्यापर्यंत पोहोचत नाही, आणि पोहोचली तरी आम्ही पोहोचवत नाही. हे दुर्दैव आहे. एखाद्याच्या मुलाची शिकायची इच्छा आहे, शिक्षण घ्यायची इच्छा आहे. एखाद्याच्या मुलीची शिकायची इच्छा आहे, शिक्षण घ्यायची इच्छा आहे, पण त्या आई वडिलांची परिस्थिती नाहीये, हे आम्हाला माहिती होत नाही, आमच्या कानावर येत नाही, आणि आमच्या कानावर आलं तरी त्याचा आम्ही प्रचार करत नाही. हे दुर्दैव आहे. जगणं वागणं माणसाचं काय असावं हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत परमार्थ भक्ती हा विचार खूप लांब राहिला. काय कमी आहे रावणाकडे? कमी काय आहे? दशग्रंथी ब्राह्मण आहे, दशानन आहे. बरं का मौली? महाबली आहे, स्वतः लंका सोन्याची आहे, उदंड आयुष्य आहे. महाबलाढ्य राक्षस पाठीशी आहेत, पण तरी सुद्धा जेव्हा युद्ध होतोय रावणाचा आणि श्रीराम प्रभूंचा, तेव्हा हार कोणाची होते? रावणाची. आणि जिंकतय कोण? श्रीराम प्रभू. बरं का? सुरुवातीपासून जिथून हनुमंताची एंट्री आहे ना, प्रवेश आहे ना लंकेमध्ये, तिथूनचा विचार करा तुम्ही.
त्या दिवसापासूनचा विचार करा बरं का. रावणाची बायको मंदोदरी, मंद उदरी, पतिव्रता आहे आणि पतिव्रतेच्या यादीमध्ये नाव आहे त्यांचं मंदोदरी. आणि तसं पण जर समाजामध्ये एक सूक्ष्म नजर जर टाकली तर त्यांच्या महिला जरा म्हणजे अतिपूजा असते, अतिश्रद्धा असते. कमीत कमी देवाला एवढं तरी नवस करतात का एकदांचा यांच्यामध्ये बदल होऊ द्या, परिवर्तन होऊ द्या देवा. त्यांचे नवस जास्त असतात बरं का, त्यांच्या देवाला प्रार्थना जास्त असतात. म्हणजे तशा आपल्या पण महिला चांगल्याच आहेत, नाहीतर तुम्ही नाराज व्हायच्या. पण तिकडे विशेष वेगळ्या प्रकारची श्रद्धा असते, वेगळ्या प्रकारची भक्ती असते. आणि सर्वात जास्त रावणाला समजवण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर रावणाची बाई मंदोदरी मातेने सर्वात जास्त समजवण्याचा प्रयत्न केलाय, परत परत सांगण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्या बाईला असं वाटतं की माझं घर उद्ध्वस्त व्हावं, कुठल्या बाईला असं वाटतं की माझ्या घराचं स्मशान व्हावं, कुठल्या बाईला असं वाटतं की माझी मुलं रस्त्यावर यावीत म्हणून. आणि म्हणून तर समजवण्याचा प्रयत्न करत असतात ना, म्हणून तर सांगण्याचा प्रयत्न करत असतात ना. आणि खऱ्या अर्थानं घराला घरपण देण्याची जबाबदारी कोणावर आहे? पुरुषावर की महिलेवर? महिलेवर. मुलांवर संस्कार करण्याची, मुलांना मार्गदर्शन करण्याची अधिक करून जबाबदारी कोणावर आहे? जिथे जिथे माझ्या आईने ठरवलं ना, जिथे जिथे माझ्या ताईने ठरवलं ना, महिलांनी ज्या ठिकाणी ठरवलं त्या ठिकाणी क्रांती घडलेली आहे, क्रांती घडलेली आहे. यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. म्हणून सन्मान आहे, आदर आहे महिलेचा. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी, बसली सासी का स्वस्थ भगिनी ठोका ललकारी, हे हिंद भूमीचे नारी, हे हिंद भूमीचे नारी. बरं का, प्रत्येक वेळेला विचार करते मनामध्ये, त्याला काय म्हणतात? मरून चूर होणं. आपल्या भाषेत काय म्हणे ती? मरून चूर होणं. विचार करते बिचारी, काय कमी आहे माझ्या नवऱ्याकडे? दशाना नाही, दशग्रंथी ब्राह्मण आहे, अजून लंका सोन्याची आहे, उदंड आयुष्य आहे, महाबली स्वतः आहेत, महाबलाढ्य राक्षस पाठीशी आहेत, तरी सुद्धा पराभव का होतो? आणि ज्यांच्या विषयी मी ऐकलंय जे विजय होतात ते श्रीराम वनवासी आहेत, पर्णकुटीमध्ये राहतायत, कंदमुले खाऊन दिवस काढतायत. आणि मागे कोण? वानर सेना मोजकी. तरी सुद्धा विजय होतो, तरी सुद्धा विजय होतो. कालांतराने ज्यावेळेला रावणाचा वध झाला, रावण मारला गेला, त्यावेळेला मंदोदरी मनामध्ये विचार करायला लागली, एकदा तरी भेटावं, एकदा तरी पाहावं, एकदा तरी दर्शन घ्यावं त्या श्रीरामाचं. कोण आहे तो श्रीराम? काही कमी होतं माझ्या पतीकडे, काय कमी होतं माझ्या नवऱ्याकडे? पराभव झाला आणि ज्यांचा विजय झाला त्यांच्याविषयी ऐकून काही नव्हतं, काही नव्हतं. चांबड्याच्या डोळ्याने बघितलं तर काय होतं? वनवास. काय कंदमुळे खाऊन पर्णकुटीमध्ये राहणारे वानरसेना मागे. आणि झालं एक दिवस ठरवलं त्या मंदोदरी मातेने श्रीराम प्रभूंना भेटायचं, श्रीरामाला भेटायचं म्हणून मंदोदरी माता निघाल्या श्रीराम प्रभूंना भेटायला. ऐका, पूर्वेला सूर्य उगवलेला आहे आणि एका काकडावर, एका दगडावर श्रीराम प्रभू बसले, पश्चिमेला तोंड करून. पूर्वेकडून मंदोदरी माता आल्या आणि पूर्वेकडून मंदोदरी माता आल्यानंतर जशा चालतायत तशा त्यांच्या आधी पुढे सावली पडते. किती अंतरावर पुढे सावली आहे. जशा जशा श्रीराम प्रभूंच्या जवळ आल्या तशा तशा सावली श्रीराम प्रभूंच्या समोर दिसली आणि सावलीमध्ये एक डोक्यावर पदर घेतलेली बाई दिसली. म्हणजे जरी ती बाई, जरी ती पत्नी रावणाची होती तरी सुद्धा डोक्यावर पदर घेत होती. पदर घेता घेता हळूच झालेला तो बांगड्यांचा आवाज. बांगड्या घालायची म्हणजे रावणाची बायको असून सुद्धा
समोर सावली बघितली, श्रीराम प्रभूंनी पदर घेतलेली बाई आहे, बांगड्यांचा आवाज आलेला आहे, म्हणजे नक्कीच स्त्री आहे, कोणतरी महिला मागे आलेली आहे. सावलीकडे पाहून श्रीराम प्रभूंनी हात जोडले आणि दोन्ही हात जोडून मागे वळून बघितलं. माई तुम्ही आलात का? आलात कशासाठी आलात? काय हवं आहे तुम्हाला? काय पाहिजे तुम्हाला? कशासाठी आलात तुम्ही? हात जोडले. मंदोदरी मातेने सांगितलं, माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवस एक प्रश्न खतखतत होता, त्याचं उत्तर मला तुम्हाला भेटल्यावर मिळालं. सर्वज्ञ असलेल्या श्रीराम प्रभूंनी जाणलं काय प्रश्न आणि काय उत्तर आहे तो, पण तिच्या मुखातून ऐकायचं म्हणून विचारतं श्रीराम प्रभू, कुठला प्रश्न काय आणि कुठलं उत्तर मिळालं तुम्हाला? मी तर काही बोललो पण नाही, माझ्या मुखातून तर काही निघालंही नाही, तुम्ही प्रश्न विचारला नाही, मी काही उत्तर दिलं नाही, मग तुम्हाला कसं काय उत्तर मिळालं आणि काय प्रश्न होता? मंदोदरी माता म्हणतायत, अनेक दिवस माझ्या मनामध्ये एक प्रश्न खटकत होता, तो म्हणजे असा की माझा पती नवरा दशानन होता, 10 डोकी होती त्याला, दशग्रंथी ब्राह्मण होता, ज्ञान म्हणावं तर अतिज्ञान होतं, अतिशय ज्ञान होतं, मग महाबळी होता स्वतः आणि महाबलाढ्य राक्षस मागे होते, लोक लंका सोन्याची होती, उदंड आयुष्य होतं, तरी सुद्धा पराभव झाला आणि तुम्ही वनवासी आहात, तुम्ही कंदमुळे खाऊन राहतात, तुम्ही पर्णकुटीमध्ये राहतात, तुमच्या बरोबर मोजकी वानरसेना, तरी सुद्धा तुमचा विजय झाला. आज मला कळलं रावणाचा पराभव का झाला आणि श्रीरामाचा विजय का झाला. म्हणे काय उत्तर मिळालं तुम्हाला? अहो म्हणे, मला न पाहता नुसता महिलेच्या सावलीकडे पाहून दोन्ही हात जोडून तिला नमस्कार करणारे श्रीराम प्रभू कुठे आणि एकट्या महिलेला पाहून तिला उचलून घेऊन जाणारा रावण कुठे? का झाला रावणाचा पराभव आणि का झाला श्रीराम प्रभूंचा विजय? रावण बाहेर होता म्हणून मारायला सोपं होतं, कंस बाहेर होता म्हणून मारायला सोपं होतं, हिरण्यक्ष बाहेर होता म्हणून, हिरण्यकश्यप बाहेर होता, सुंब बाहेर होते म्हणून मारायला सोपं होतं. आज जे आम्हाला देवपूजेला आडवे येतात ना, आज जे आम्हाला जीव आहोत पण शिवाकडे जाण्यासाठी आडवे येतात ना, ते आमच्या मनात आहेत, आमच्या अंतःकरणात आहेत, आमच्या देहात आहेत. बघा जरा, मारता येतात का बसल्या बसल्या? बघा जरा, विसरता येतात का बसल्या बसल्या? जरा बघा, प्रयत्न करा, तर प्रवचनाचा फायदा. नाही तर आला महाराज 1-1.5 तास काय सांगायचं ते सांगून गेला, ये ना माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या काही